फिक्स्ड डिपॉझिट, बँक खाते, मालमत्ता हे 5 व्यवहार केले तर तुमच्यावर असते आयकर विभागाची नजर, येईल नोटीस. डिजिटल व्यवहारांचे युग असले तरी अनेक लोक अजूनही मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार करतात. परंतु आता हे थोडंसं धोकादायक ठरू शकतं, कारण आयकर विभाग अशा रोख व्यवहारांमध्ये बारीक लक्ष ठेवतो. जर या व्यवहारांमध्ये काही शंका वाटली तर लगेचच आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही कोणते व्यवहार करत आहात त्याची पूर्ण शहानिशा करणे आवश्यक आहे. विशेषतः खालील 5 प्रकारच्या व्यवहारांकडे आयकर विभाग अधिक लक्ष देतो. तुम्हीही जर असे काही व्यवहार करत असाल तर यामागे योग्य दस्तऐवज आणि पैशांचा स्पष्ट स्रोत असणे फार महत्त्वाचे आहे. एफडी मध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करणे. जर तुम्ही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट एफडी करत असाल तर ती रक्कम 10 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल. विशेषतः जर ती रक्कम रोखीने जमा केली गेली असेल तर आयकर विभाग त्याकडे संशयाने पाहतो. विभागाच्या नियमांनुसार एवढ्या मोठ्या रकमेचा स्रोत काय आहे याची विचारणा केली जाते. जर तुम्ही या व्यवहाराची योग्य माहिती आणि दस्तऐवज देऊ शकले नाही तर विभाग कारवाई करू शकतो. त्यामुळे एफडी करत असताना शक्यतो डिजिटल व्यवहारांचा वापर करावा आणि सर्व आर्थिक व्यवहारांचा पुरावा ठेवावा. बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा करणे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टेड टॅक्सेस CBDT ने एक नियम केला आहे की जर एका आर्थिक वर्षात फायनान्शियल इयर मध्ये बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा करणे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टेड टॅक्सेस ने एक नियम केला आहे की जर एका आर्थिक वर्षात बँक खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली गेली तर ती माहिती आयकर विभागाकडे जाते. ही रक्कम कोणत्याही एका बँक खात्यात किंवा एकत्रितपणे सर्व खात्यांमध्ये असू शकते. त्यामुळे जर तुम्ही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बँकेत जमा करत असाल तर त्यामागचा कायदेशीर स्रोत दाखवणं अत्यावश्यक आहे. अन्यथा आयकर विभाग नोटीस पाठवतो आणि जर उत्तरात समाधानकारक माहिती न दिल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. मालमत्ता खरेदी करताना रोखीने व्यवहार करणे. मालमत्ता खरेदी करताना 30 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम रोख स्वरूपात दिली गेली तर निबंधक विभाग ही माहिती थेट आयकर विभागाला कळवतो. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणं गरजेचं असतं. रोखीने व्यवहार केल्यास तुमच्यावर संशय घेतला जाऊ शकतो आणि पैशाचा स्रोत स्पष्ट करण्याची मागणी केली जाऊ शकते. म्हणूनच मालमत्ता खरेदी करताना चेक किंवा ऑनलाईन ट्रान्सफर वापरणे अधिक सुरक्षित आणि कायदेशीर असते. क्रेडिट कार्ड बिल रोखीने भरणं. जर तुमचं क्रेडिट कार्ड बिल 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असेल आणि तुम्ही ते रोखीने भरलं असेल तर आयकर विभाग याची नोंद घेतो. तसंच एका आर्थिक वर्षात जर तुम्ही 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम कुणाला तरी रोखीने दिली असेल तर ही विभाग चौकशी करू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्डचे बिलही शक्यतो डिजिटल पद्धतीने भरावे. बँकिंग व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास भविष्यात कोणतीही अडचण येत नाही. रोखीने बॉन्ड किंवा म्युच्युअल फंड खरेदी करणे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही आयकर विभागाने काही नियम आखून दिले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड किंवा कोणताही बॉन्ड रोखीने 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा खरेदी केला तर तो व्यवहार तपासला जातो आणि जर त्यामागे वैध पुरावा नसेल तर आयकर विभाग तुमच्याकडून खुलासा मागवू शकतो. यासाठी गुंतवणूक करताना नेहमी बँकिंग माध्यमच वापरणं उचित ठरतं.